तर आता लक्ष द्या, तुमच्यासाठी 2026 मध्ये 5 महत्त्वपूर्ण नियम बदललेले असून यामध्ये रेशन कार्ड संदर्भातील देखील नियम बदललेले आहेत. त्याचबरोबर गॅसच्या दरात देखील घसरण झालेली आहे. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी संदर्भातील देखील एक महत्त्वपूर्ण नियम आलेला आहे. त्याचबरोबर तुमचे आधार कार्डच्या संदर्भातील देखील महत्त्वाचे बदल हे 1 जानेवारीपासून लागू झालेले आहेत. तर हे बदल कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. तर यामधील पहिला आणि महत्त्वपूर्ण बदल, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये आता मोठी वाढ होणार असून 8वा वेतन आयोग हा आता लागू होणार आहे 1 जानेवारी 2026 पासून, म्हणजेच 3 दिवसांपासून आता हा नियम लागू झालेला आहे. त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांसाठी PM किसान योजनेसाठी तुमच्याकडे फार्मर ID बंधनकारक असणार आहे. तुमच्याकडे फार्मर ID असायलाच हवे, अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचा जो हप्ता आहे 2000 रुपयांचा तो मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अद्यापही तुमच्याकडे जर फार्मर ID नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फार्मर ID बनवून घेऊ शकता. फार्मर IDचे अनेक फायदे असून तुम्हाला पीक विमा मिळण्यास, नुकसान भरपाई मिळण्यास देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर ID आता असणे बंधनकारक आहे 2026 मध्ये. त्याचबरोबर आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे. तो बदल असा आहे की रेशन कार्ड धारकांनी त्यांच्या रेशन कार्डची KYC करणे अनिवार्य आहे. यामध्ये आता कुटुंबातील एका सदस्याची किंवा संपूर्ण जेवढे पण सदस्य तुमच्या कुटुंबात रेशन कार्डवरती असतील त्या सर्वांची KYC तुम्ही करून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही मेरा रेशन ॲपच्या माध्यमातून घरबसल्या KYC देखील करू शकता. त्याचबरोबर आता पॅन व आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा बदल असा झालेला आहे की पॅन आधार कार्ड लिंक नसल्यास तुमच्या बँकिंग व सरकारी सेवा ह्या आता बंद करण्यात येणार आहेत 1 जानेवारी 2026 पासून. यामध्ये तुम्ही पॅन आणि बँक आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमचे पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते तपासू शकता. त्याचबरोबर जर लिंक नसेल तर लिंक कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती देखील त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तुमचे पॅन कार्ड हे आधारशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर आता गॅसच्या दरात देखील बदल झालेले आहेत. गॅसच्या दरांमध्ये आता 5 रुपयांची घसरण ही झालेली आहे व याबद्दलची माहिती केंद्र शासनाने दिलेली आहे. याचबरोबर आता 6वा जो बदल असणार आहे तो क्रेडिट कार्ड धारकांसाठी असणार आहे. यामध्ये आता क्रेडिट कार्डवरील ज्या सुविधा आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. 2026 मध्ये आता तुम्हाला क्रेडिट कार्डवरती कमीत कमी सुविधा ह्या मिळणार आहेत. त्याचबरोबर आता पुढचा आणि महत्त्वाचा बदल असा आहे की आता जो तुमचा क्रेडिट स्कोर आहे तो 15 ऐवजी 7 म्हणजेच कमी होणार आहे. यामध्ये तुमच्याकडे जर क्रेडिट स्कोर तुमचा मेंटेन ठेवायचा असेल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर असून आता 7ने तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो कमी झालेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या संदर्भातील माहिती मिळायलाच हवी.